नमस्कार मित्रांनो, आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. मित्रांनो, आज आम्ही जाणार आहोत कलंबोलीला. माझ्या मित्राच्या इथे. माझा मित्र आहे कलंबोलीचा, रुपेश सावंत, आणि त्याने एक नवीन शॉप ओपन केलं आहे. त्याने शॉप ओपनिंगच्या वेळेस आपल्याला इन्व्हिटेशन दिलं होतं, पण काही कामानिमित्त मला जाता नाही आलं तिकडे. सो आज आपण जाणार आहोत आणि बघणार आहोत त्याचा कशा प्रकारचा शॉप आहे आणि त्याबद्दल त्याची माहिती तोच आपल्याला देणार आहे. सो चला जाऊया कलंबोलीला. चला मित्राच्या शॉपवरती आणि जाऊया. आहे पुढे भेटूया त्याला जाऊन आणि तुम्हाला दाखवतो त्याचा शॉप. सो मित्रांनो, फायनली मी माझ्या मित्राच्या शॉपवरती पोहोचलो. आपण बोलत होतो शॉप, पण ही त्याची ॲक्च्युली छोटी फॅक्टरी आहे आणि ती फॅक्टरी कशा प्रकारे आहे तो आपल्याला पुढे आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. सो हा आहे माझा मित्र रुपेश सावंत आणि माझा कॉलेज मेट आहे. आम्ही नेहमी जेव्हा भेटतो कलंबोलीमध्ये खूप आवडतो, नुसताने भेटतो. सो आज स्पेशली त्याची फॅक्टरी बघण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. त्याने खूप दिवसापासून मला तो बोलत होता, त्याने इन्व्हिटेशन दिलं होतं. आज मला टाईम भेटलेला आहे आणि आज आपण त्याची फॅक्टरी बघणार आहोत कशी आहे. सो चला सुरुवातीला आपण बघूया फॅक्टरी कशी आहे. सगळ्यात प्रथम आपण बघू शकता, ही जी मशीन आहे ती आपली कापड बनवण्याची प्रोडक्शन मशीन आहे. याच्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या मशीन्स येतात, जसं की रोटरी मशीन असेल, त्यानंतर आपली मेकॅनिकल मशीन असेल. तर ही आपली जी आहे ती एक मिनी रोटरी मशीन आहे. त्याच्यामध्ये आपण दोन प्रकारच्या गोळ्या काढतो. ही जी गोळीची साईज आहे तुम्ही बघू शकता की मोठी गोळीची साईज आहे. तशीच आपल्याकडे छोट्या गोळ्या पण असतात. तर दोन प्रकारच्या गोळ्या आपण काढतो, एक मिडियम साईज आणि एक लार्ज साईज. नॉर्मली पूजेच्या कापूरसाठी जे आपण कापूर बनवतो तो ह्याच्यापासून बनतो. तर ह्याचं काय असतं की पहिल्यांदा तुम्हाला पावडर घ्यावी लागते. ती पावडर थोडीशी ग्राइंड करावी लागते. तर पावडर आपल्याला असे वेगवेगळ्या कंपनीचे पावडर आपल्याला भेटतात, ते रॉ मटेरियलमध्ये येतात. आणि त्याच्यानंतर आपण काय करतो की जी पावडर आहे घेऊन या मशीनमध्ये आपण त्याला बारीक करतो. जी मशीन जी आहे ती ग्राइंडर असते, त्याच्यामध्ये जी पावडर जी आहे ती प्रॉपरली ग्राइंड केली जाते आणि मिक्स करून प्रॉपर तयार होते. जी मशीन आहे ती ग्राइंडरची मशीन आहे. ग्राइंडरमध्ये काय करतं की नॉर्मली जी पावडर येते ती पावडर अशा फॉर्मॅटमध्ये येतं, तुम्ही पाहू शकता. ही आपली पावडर आहे. ही जी पावडर असते ते थोडी घट्ट होऊन येते. ज्यावेळी येते तेव्हा काही मॉइश्चर पकडलेला असतो, तर तो मॉइश्चर आपल्याला घालवायचा असतो आणि त्या पावडर ड्राय करायची असते. म्हणून हा ड्रायर आहे आणि हा ग्राइंड पण करतो. तो ग्राइंड आणि ड्रायर दोन्ही गोष्टी याच्यामध्ये होतात. त्याच्यामधून जेव्हा ग्राइंड होऊन पावडर बाहेर पडते त्यानंतर मग आपण ती प्रोडक्शनसाठी घेतो आणि प्रोडक्शनमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या तयार करतो. गोळ्या तयार केल्यानंतर आपण पाहू शकता की गोळ्या तयार होतात. त्याच्यामध्ये काही ठिकाणी थोडीशी पावडर वगैरे चिकटलेली असते किंवा काही गोळ्या थोड्याशा खराब निघालेल्या असतात, तुटलेल्या असतात. आपण त्या पूर्णपणे व्यवस्थित साफसफाई करून घेतो. आणि महत्त्वाचं सांगायचं तर तुम्हाला मित्रांनो, आपण ज्यावेळी ज्या गोळ्या बनवतो त्यावेळी कायम इथे आपल्याला एक चॅन्टिंग चालू असतं. एक मंत्र आहेत आपले, वेगवेगळ्या देवांचे मंत्र हे कायम स्वरूपी चालू असतं. माझा प्रयत्न आहे की जेव्हा इथून गोळी तयार होते तेव्हाच त्या गोळीला ते आध्यात्मिक स्वरूप मिळावं. इथून आपली सुरुवात आहे. तर आपण बघू शकता की त्या गोळ्या ज्या तयार झालेल्या आहेत त्या गोळ्यांच्या नंतर आपल्याला पॅकिंग करावं लागतं. तिथं पॅकिंग जे आहे ते आपल्या या पॅकिंग मशीनमध्ये होतं. तर ही पूर्ण ॲटोमॅटिक मशीन आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या साईजमध्ये आपलं पॅकिंग होतं. 5 ग्रॅम, 10 ग्रॅम, 20 ग्रॅम, 40 ग्रॅम, 100 ग्रॅमपर्यंत जे पॅकिंग आहे ते पूर्णपणे या गोळ्यांमध्ये या ह्याच्यामध्ये होत असतात. पूर्ण पॅकिंग याच्यामध्ये होत असतं. आणि त्याच्यानंतर इथे जे काही पॅकिंग आपलं कंप्लीट होतं अशा पद्धतीने छोटे पाऊचचे लड दिसतात आपल्या. आपण पाहू शकता 10-10ची अशी एक लड असते. तर जेणेकरून जर आपण दुकानदारांना किंवा जे पूजेचे दुकान आहे त्यांना देतो तर ते लोक अशी लड अशी लटकवू शकतात. अशी 10-10ची लड असते आणि मग आपण त्याचं पॅकिंग करतो आणि अशा पद्धतीने 1-1 किलोचे पॅकिंग होतं. तो 1-1 किलोच्या पॅकिंग नंतर आपण ज्या पद्धतीची ऑर्डर असेल त्या पद्धतीच्या ऑर्डरनुसार आपण ते पूर्णपणे पोत्यांमध्ये पॅक करून डिस्ट्रीब्युटरपर्यंत किंवा आपले होलसेलर्स असतील, पूजेचे दुकानं असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. सो मित्रांनो, आपण बघितले कशा प्रकारे फॅक्टरीचं काम इथे सुरू असताना कशा प्रकारे कापूर सुरुवातीपासून कापूर कसा बनतो हे मित्राने आपल्याला सांगितलेलं आहे. तर चला मित्रांनो, काही प्रश्न आहेत माझ्या मनात आणि तुमच्याही मनात असतील. ते प्रश्न आता आपण माझ्या मित्राला विचारूया. तर पहिला प्रश्न जो असेल, जसं आपण आता तू मला फॅक्टरीची व्हिजिट केलीस, आपली छोटीच फॅक्टरी आहे पण त्याचे प्रोडक्शन खूप मला जास्त दिसतं त्याच्यामधून. हां, मोठ्या प्रमाणात तुझे डिस्ट्रीब्युटर वगैरे असतील. तर काही प्रश्न आहेत छोटे मोठे जे माझ्या मनातही आहे आणि आपल्या व्ह्युअर्सला पण त्याची माहिती भेटली तर ते बरं होईल. तर पहिला प्रश्न असा आहे, ते कापूर ॲक्च्युली हा जो कापूर आहे तो कसा बनतो, म्हणजे त्याची प्रोसेस काय कापूर बनण्याची?
ठीक आहे. कसं आहे ना की कापूर जो असतो तो दोन प्रकारचा असतो. नॉर्मली एक नैसर्गिक कापूर बोलतात आणि दुसरा एक सिंथेटिक कापूर असतो. तर आपला जो कापूर आहे तो दोन्ही प्रकारचा आहे. नॉर्मली जो पूजेसाठी कापूर वापरला जातो तो सिंथेटिक कापूर असतो. सो सिंथेटिक कापूर म्हणजे काय की हा जो कापूर असतो तो कापराचे एक झाडं आहेत. ते झाडं नॉर्मली आपल्या देशात कमी आहेत. पहिले आपल्या देशात खूप लागवड होती पण ती लागवड हळूहळू कमी झाली. आता बाहेरच्या देशामध्ये जेणेकरून जपानमध्ये, चीनमध्ये ह्याचं जे प्रोडक्शन आहे कापूरच्या पावडरचं ते खूप जास्त प्रमाणात केलं जातं, कारण ते लोकांनी त्या झाडांचं संवर्धन केलेलं आहे. तर त्या झाडाच्या खोडापासून, त्या खोडाची जी साल असते त्या सालीला त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते आणि त्या सालीपासून मग तुमची पावडर झाड आहे त्याचं नाव कापूरचं झाड की काय त्याला कॅरामोनेल पण काहीतरी बोलतात. तर त्या झाडाचं ते फांदी आहे, फांद्यांपासून किंवा खोडांपासून ते बनवलं जातं. बरोबर. तर हा जो कापूर जो बनतो ते पहिल्यांदा त्याच्यावरती त्या खोडावरती प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यापासून मग कापूरची पावडर बनते. काय कापूरच्या पावडरबरोबर ऑइल पण बनतं कापूरचं. असं बरेच प्रकारचे प्रोडक्ट त्याच्यामधून निघतात आणि जे रॉ मटेरियल राहतं आतमध्ये त्याच्यानंतर त्याचं पावडर जे असते ते पावडर आपल्याला इकडे एक्सपोर्ट केली जाते. सो काही आपल्या इथे पण प्लांट आहेत जे पावडर क्रिएट करतात, जसं की काही सप्तगिरी आहेत, मंगलम आहेत, त्यानंतर सरस्वती म्हणून असे मोठे ब्रँड आहेत जे लोक पावडर क्रिएट करतात आणि ती पावडर मग लोकांपर्यंत पोहोचवली जाते आणि त्याच्यापासून कापूरच्या गोळ्या बनतात. आपण बघू शकता ह्या ज्या पावडरच्या गोळ्या आहेत अशा पद्धतीची गोळी आहे ती आपल्या पावडरपासून बनते आणि ही सिंथेटिक असते. सिंथेटिक याचा अर्थ की याच्यामध्ये नॉर्मली कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन अशा 3 गोष्टी असतात ज्याच्या फॉर्म्युल्याने बनलं जातं. म्हणून आपण जर बघितलं तर कापूर जाळल्यानंतर आपल्याला जो काळी जी काही त्याच्यामधून वाफ निघते तो कार्बन असतो. सो ॲक्च्युली तसं सांगायला गेलं तर जर तुमच्या कापूरमधून जळताना जर खूप काळा धूर निघत असेल तर तो ॲक्च्युली जास्त प्युअर आहे असं मानलं जातं. पण आपल्याला ते जास्त प्युअरिटी असते, पण आपल्याला हे माहिती नसल्यामुळे आपण बोलतो की खूप धूर निघतोय मग याच्यामध्ये प्युअरिटी नाहीये. ॲक्च्युली जे मार्केटमध्ये स्मोकलेस म्हणून काही कापूर असतात ज्याच्यामधून स्मोकच येत नाही, काही धूरच निघत नाही असे पण आहेत. ते कापूर 100% हे अनप्युअर आहेत. कारण ते जे आहे ते एका वेगळ्या मटेरियलपासून बनवलेले असतात. तर ती जी पावडर असते तिला हेक्झामाइन पावडर बोलतात. अशा पण स्मोकलेस म्हणून कापूर जे विकले जातात हे हेक्झामाइनने बनवलेले असतात. लोकांना याबद्दल माहिती नाहीये. हेक्झामाइन जर तुम्ही ऐकलं असेल, कधी न्यूजमध्ये ऐकलं असेल, तर हेक्झामाइन हे बॉम्ब बनवण्यासाठी वापरतात. करेक्ट. तर अशा मटेरियल पासून सुद्धा पावडर बनवली जाते, कारण ते जे मटेरियल आहे हेक्झामाइन हे सेम टू सेम तुमच्या कापूरच्या पावडर सारखं पांढरं शुभ्र असतं. परंतु ते जळताना त्याच्यामधून जास्त वाफ निघत नाही. ते जळताना तडतड करतं. जर तुमचा कापूर जळताना तडतड वास येतो तसा वास पण असतो, थोडाफार वास असतो, पण तेच की म्हणजे असं आणि लोक मग ते वास पण जास्त घेत नाही, कारण लोकांना काय आज माहिती आहे की कापूर आणला घरी की फक्त जाळायचं. त्याचा वास कसा असतो किंवा त्याच्या जळल्याने किती दूर झाला पाहिजे, किती दूर नाही झाला पाहिजे, या गोष्टीचं थोडं आपल्याला ज्ञान नाही किंवा आपण ते जाणून घेण्याची कधी इच्छा घेतली नाही, प्रकट केली नाही. त्यामुळे कदाचित हा प्रॉब्लेम असू शकतो. पण मला असं वाटतं की कापूर ज्यावेळी आपण देवासमोर जातो त्यावेळी तो पूर्णपणे शुद्ध असावा, कारण आपण शुद्ध भावाने आपण जर पूजा करतो तर आपला ज्या वस्तू आपण वापरतो त्या सुद्धा शुद्ध असाव्यात. आणि त्या शुद्ध कशा असतात त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला पुढे सांगेन की त्या शुद्ध आहेत का नाही, ते कशा ओळखायच्या, काय करायच्या. तर हा नॉर्मली कापूर बनवण्यासाठी जो प्रकार आहे त्याच्यामध्ये काय मटेरियल वापरलं जातं याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. अजून थोडी माहिती आमच्या व्ह्युअर्सला हवी आहे, म्हणजे जसं की तुझा जो व्यवसाय जो सुरुवात तुला म्हणजे कसं सुचलं की ह्याच्यात म्हणजे हे थोडं वेगळंच आहे की म्हणजे बरेचसे लोक आपले मोस्टली बघाल तर कोणी किराणा मालाचं दुकान टाकतो, तर कोणी कुठली हातगाडी टाकतो, कुठले जे पण असू दे. पण हे थोडं मला नवलच वाटलं की असाही एक व्यवसाय आहे की तुला कसं सुचलं म्हणजे? तसं सांगायला लागलं तर मला सुरुवातीपासून जोडधंदे काही ना काही नोकरीसोबत असावी अशी इच्छा होती. तर मी, माझी पूर्ण फॅमिली, सगळेच जण स्वतः प्रत्येकजण नोकरीमध्ये गुंतलेले आहोत. तरीसुद्धा त्यातून थोडासा आम्हाला शनिवार रविवारचा वेळ भेटायचा आणि कधी थोडंसं दिवसाचा पण कधी एक थोडासा फार वेळ जो भेटतो त्याचा आपण कसं युटिलाइज करू शकतो याच्यावरती आम्ही घरगुती सारखे विचारविनिमय करायचो. आणि मग त्याच्यामधून मी सुरुवातीला काही केक शॉप चालू केले होते, ते सुद्धा काही पार्टनरशिपमध्ये चालू केले होते. असे बरेचसे थोडे व्यवसाय माझे जोडधंदे चालू होते. पण लॉकडाऊनच्या काळामध्ये तो धंदा माझा थोडासा बंद झाला, कारण मी त्या टाईममध्ये केक शॉप नाही चालवू शकलो त्या पद्धतीने. आणि मग त्याच्यानंतर मग पुढे काय करायचं तर माझं लॉकडाऊनच्या काळामध्ये थोडंसं अध्यात्माकडे माझा मार्ग वळला होता. आयुष्यामध्ये भरपूर काही सगळ्या गोष्टी होत होत्या, चांगली एक नोकरी आहे, चांगलं एक म्हणजे फॅमिली आहे, सगळं चांगलं आहे.
पण एवढं सगळं करून मला असं कुठेतरी वाटायला लागलं की पैसेच हे सगळं काही नाही आहे, तर आपल्याला त्याच्या पुढे जाऊन पण थोडं आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती केली तर आपल्याला सर्व समाधान या गोष्टी भेटतील. आणि मग त्या मार्गामध्ये असतानाच त्याच्या रिलेटेड काही करता येईल का असं माझ्या डोक्यात आलं. आणि मग थोडंसं भावानी वगैरे आम्ही रिसर्च केल्यानंतर कळलं की कापूर करण्याचा जो व्यवसाय तो खूप सिम्पल आहे असं वाटलं होतं, पण असं नाही आहे. ठीक आहे. खूप जे लोकांनी असे यूट्यूबवरती भरपूर सारे व्हिडिओ बनवले होते, त्याच्यामध्ये ते सांगायचे की हा छोटासा व्यवसाय आहे, घरापासून चालू करू शकता, छोटीशी मशीन व्हिडिओ बघितला होता? हां, मी पण व्हिडिओ बघितले होते. थोडीशी इन्व्हेस्टमेंट वगैरे करावी लागते, छोटीशी इन्व्हेस्टमेंट आहे, 3-4 लाखामध्ये तुमचा बिझनेस उभा होतो, अशा बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या. पण मित्रांनो तसं काही नाही आहे. जर हा बिझनेस तुम्हाला ओरिजिनल करायचा असेल, क्वालिटीमध्ये करायचा असेल, तर याच्यामध्ये बरीचशी इन्व्हेस्टमेंट आहे आणि बरंचसं रिसर्च करून तुम्हाला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि तेच आम्ही केलं. तर सुरुवातीला मी अजून तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं ना, तर माझं नाव रुपेश सावंत. मी एका IT कंपनीमध्ये काम करतो आहे. माझा भाऊ किरण सावंत आहे, शुभम सावंत. आम्ही तिघंही प्रत्येकजण वेगवेगळ्या नोकरीच्या क्षेत्रामध्ये आहेत. बऱ्यापैकी आम्हाला सेल्सचा अनुभव आहे, त्यामुळे आम्हाला या मार्केटमध्ये उतरण्यात जास्त काही त्रास झाला नाही. तर आम्ही जो व्यवसाय केला तो एक शनिवार रविवारचा पार्ट टाईम जॉब आणि आधीमध्ये जो काही आम्हाला वेळ भेटेल त्यातून आपण हा हळूहळू मोठा करू या उद्देशाने आम्ही चालू केलं. हा चालू करत असताना सुरुवातीला आम्हाला सगळ्यात पहिलं होतं की सुरुवात नावापासून होती. बरोबर, कोणता व्यवसाय करायचा तर व्यवसायाला नाव काय ठेवायचं, मार्केट काय असलं पाहिजे, त्याच्यासाठी लागणारी मशिनरीज काय असतील, तर या सगळ्यांचा आम्ही अभ्यास चालू केला. जवळपास आम्हाला सुरुवात करायला या व्यवसायाचे 6 महिने गेले. तर या 6 महिन्यामध्ये आम्ही केलं काय काय, तर आम्ही पहिल्यांदा मशिनी कशा असतात त्या पाहिल्या. तर मशिनीमध्ये नॉर्मली तुम्हाला जसं मी सांगितलं. पण मग मशीन बघण्यासाठी तुम्ही कुठे गेलात? एखाद्या एक्झिस्टिंग प्लॅन मध्ये बऱ्याच ठिकाणी गेलो आम्ही. त्यांच्या ऑलरेडी आहेत प्लॅन. बरोबर. तर मशीन बघण्यासाठी आम्ही काही ज्या बनवणारे लोक आहेत त्यांच्याकडे बघितल्यानंतर आम्हाला समजलं की ते घरगुती मेकॅनिकल मशीनमध्ये चालू केले त्या लोकांनी काम करायला. मग त्यानंतर आम्ही त्यांना विचारलं अजून काही वेगळ्या प्रकारच्या मशीन असतात का, तर ते बोलले ॲडव्हान्स मशीन असतात, पण त्या खूप महाग पण असतात आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त आहे, त्याचबरोबर जागा जास्त लागते. मग आम्ही त्या मशीनला नॉर्मली रोटरी मशीन बोलतात. तर त्या रोटरी मशीनबद्दल आम्ही परत स्टडी चालू केलं. आम्हाला असं करत एक व्यक्ती मिळाली जी मोठ्या रोटरी मशीनला छोट्या स्वरूपामध्ये मिनी मॉडेल त्यांनी बनवलं होतं. आणि ही जी व्यक्ती मुंबईमध्येच आहे, भाईंदरला राहते ही व्यक्ती. तर त्या व्यक्तीमुळे असंच म्हणजे आम्ही खूप रिसर्च करत होतो. असं करता करता आम्हाला त्यांचा शोध लागल्यानंतर त्यांनी सांगितलं. त्यांना जाऊन भेटलो आम्ही. तिथे पाहिलं की त्यांनी रोटरी मशीन आणि म्हणजे फॉर्च्युनेटली आम्हाला तेव्हा एक मशीन समोर बनवलेली त्यांनी बघायला भेटली. आणि मग ती मशीन बघितल्यानंतर आम्हाला समजलं की ती छोट्या साईजमध्ये आहे आणि सेम काम करते. सो रोटरी मशीनमध्ये कसं असतं की ऑटोमॅटिक प्रेशर बिल्ड केला जातो, ऑटोमॅटिक गोळ्या निघतात आणि या सगळ्या गोष्टी असतात. तर मेकॅनिकल मशीनमध्ये काय असतं की थोडंफार तुम्हाला मशीनमधून ज्या गोळ्या निघण्याची साईज असते किंवा जी क्वांटिटी असते ती कमी असते. तर याच्यामध्ये आपण एका टायमाला 12 म्हणजे एका सर्कलमध्ये 12 किंवा एका सर्कलमध्ये 32 अशा वेगवेगळ्या नंबर ऑफ गोळ्या आपण काढू शकतो. वेगवेगळ्या त्याचे डायचे साईज वगैरे असतात, पण छोट्या साईजची डाय, मोठ्या साईजची डाय. तर या सगळ्या गोष्टींचा आम्ही अभ्यास केल्यानंतर मग आम्ही ठरवलं की मार्केटमध्ये सध्या कोणत्या साईज उपलब्ध आहे. मग आम्हाला समजलं की मोस्टली एक तर छोटी गोळी जी असते नॉर्मली, पहिल्या खूप चपट्या गोळ्या यायच्या, पण आता कोणी एवढ्या चपट्या गोळ्या वापरत नाही मार्केटमध्ये. तर एक छोटी गोळी येते आणि एक मोठ्या साईजची गोळी येते, मिडियम साईजची, जी नॉर्मली मोठ्या पूजांना वगैरे वापरली जाते. ह्या 2च गोळ्या मार्केटमध्ये जास्त चालतात. मोस्टली 9 mm आणि 14 mm गोळ्या असतात त्या. तर हे आम्हाला अभ्यासातून कळालं आणि मग आम्ही हे 2च गोळ्या आणि 2च पंच वापरून सुरुवात करायला ठरवलं. त्याच्यानंतर आम्ही परत डिझाईनवरती वर्क केलं, नावावरती वर्क केलं की नाव काय असावं. तर बऱ्याच आतापर्यंत जे मार्केटमध्ये आम्ही नावं बघितली ते बरेच वेगवेगळ्या नंबर्सनी नावं आहेत. म्हणजे आता सगळ्यांची नावं नाही घेत, पण ते नंबर्सवरती नावं आहेत. मग आम्हाला हे नंबरचं गणित काही कळालं नाही. मे बी काहीतरी त्याच्यामागे रिझन असू शकेल, त्याच्यामागे काहीतरी रिझन असू शकेल. पण मला असं वाटलं की आपण अध्यात्माचं काहीतरी आध्यात्मिक नाव असलं पाहिजे. आणि मग मला बऱ्यापैकी मी गुरुचरित्र वाचायचं होतं. गुरुचरित्रामध्ये एक शेवटचा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये एक काही फुलं असतात, ती फुलं नरसिंह सरस्वती महाराजांकडनं प्रसाद म्हणून आपल्याला माघारी येतात आणि ते मग त्यांचे शिष्य गुरुप्रसाद म्हणून घेतात आणि ते जतन करतात. तर मला असं वाटलं की मग हा पण एक जो काही मार्ग मला भेटलेला आहे, गुरुंचा प्रसाद आहे आणि त्या उद्देशाने मी गुरुप्रसाद हे नाव ठरवलं आणि त्या पद्धतीने त्या ट्रेडमार्क पण आपण केलेला आहे. याच्या पुढे आपण डिझाईनवरती काम केलं. डिझाईन कसे असले पाहिजेत, कलर कॉम्बिनेशन कसे असले पाहिजेत आपल्या डिझाईन वगैरे सर्व तुम्हीच म्हणजे असं तुम्ही नाही की याच्यामध्ये कोणी आम्हाला हेल्प केली नाही. हे सगळं आणि मार्केटपेक्षा वेगळी म्हणजे मार्केटमध्ये जसे बऱ्यापैकी मार्केटमध्ये आहे ना येलो कलर, ऑरेंज कलर जे आपले हिंदू धर्माला हे करतात, प्रेझेंट करतात, अशा टाईपचे कलर्स असतात. तर आम्ही त्याच ह्याच्यामधून थोडासा एक तुम्ही जर बघितलं थोडंसं आपलं येल्लोइश आणि
थोडा आपला ऑरेंज कलर आहे, ते एक मिक्सिंग कलर आपण असा क्रिएट केलेला थोडं आहे. आध्यात्मिक पण वाटतं त्याचं बरोबर. बघायला, आणि प्रसन्न वाटतं. त्याच्यानंतर आपण हा जो लोगो आहे तो हा. लोगो सुद्धा एक ते- आपलं विठ्ठल भक्ती मागे असल्यामुळे त्या छान गोष्टी वाटतं. बनत नाही, एक वेगळ्या पद्धतीचा आपण लोगो पण क्रिएट केलेला आहे. आणि जर तुम्ही पाहिलं तर खाली आपण एक शुद्ध अर्पण कापूर असं एक नाव दिलेलं आहे. तर हे नाव देण्यामागचं पण कारण असं आहे की आपण ज्यावेळी एखादी गोष्ट देवाला अर्पण करतो, म्हणजे आपण प्रसाद अर्पण करतो, आपण पूजेसाठी जेव्हा आपण उभा राहतो तेव्हा आपली भक्ती अर्पण करतो, तसंच हा कापूर सुद्धा अर्पण होणार आहे. तर हा अर्पण होताना शुद्ध अर्पण व्हावा म्हणून याला शुद्धार्पण कापूर आपण नाव अच्छा दिलेलं आहे. अच्छा. पुढचा मला एक प्रश्न आहे, जसं आधी पण तू बोललास मला की कापूर, पण जे मार्केटमध्ये आजकाल कापूर येतात, तू जसं म्हटलं की एक कोणतं सिंथेटिक कापूर असं हा, आणि तो. ऑर्गॅनिक कापूर. तर मग ओरिजिनल खरा कापूर कसा ओळखायचा, म्हणजे बरोबर. आता ते तुला जास्त नॉलेज आहे त्याचं, बरोबर. तर तूच सांगू तर आपण शकतो. बघू शकता की बऱ्याच लोकांना माहिती असेल, बऱ्याच लोकांना की भीमसेन जो कापूर असतो तो भीमसेन कापूर अशा पद्धतीने आपण पॅकिंग करतो सध्या. त्याच्यामध्ये आपलं थोड्या दिवसांनी असं त्याच्यामध्ये पण पॅकिंग येणार आहे डबीमध्ये, पण सध्या आपलं पाऊच पॅकिंग आहे. हा जो कापूर आहे तो तुम्ही पाहिला म्हणजे अशा वड्या येतात कापराच्या, ठीक आहे. तर ह्या ज्या वड्या असतात त्या वड्या नॉर्मली ह्या ओरिजिनल कापूरच्या असतात. हा जो कापूर आहे हा पूर्ण ऑर्गॅनिक कापूर आहे. मग हा कापूर पण आपल्या इथेच याच्या वड्या तर बनतात? ह्याच्या ज्या वड्या आहेत त्या आपल्याला डायरेक्ट भेटतात, जे बनवणारे लोक आहेत त्यांच्याकडून आपण घेतो. तर या ज्या आहेत त्याच्यामध्ये फक्त आपलं ब्रँडिंग होतं, अच्छा, आणि पॅकिंग होतं. पण हे जे कापूर आपण घेतोय हा सुद्धा याच्यामध्ये पण बऱ्यापैकी मिक्सिंग होतं आज मार्केटमध्ये, अच्छा बऱ्यापैकी मिक्सिंग होतं याच्यामध्ये सुद्धा. तर हा जो कापूर आहे हा नॉर्मली आपण घेतानाच एका म्हणजे इटेबल फॉर्मॅटवाला जो कापूर असतो अच्छा ह्याच्यामध्ये वेगवेगळे ग्रेड असतात. तर आपण जो घेतो तो हा इटेबल ग्रेडचा आहे, म्हणजे तुम्ही हा खाऊ सुद्धा शकता. अच्छा. तर काही लोक मेडिकल यूजमध्ये पण करतात या हे कापूरचा यूज. बरोबर. तर आपण त्याची प्युरिटी वगैरे चेक करून याचा आपल्याला एक सर्टिफिकेट ऑफ म्हणजे हे बोलतात की COA म्हणतात, ज्याच्यामध्ये आपल्याला सर्टिफिकेट भेटतं की किती प्युअर आहे, त्याची प्युरिटी अच्छा, किती आहे. अच्छा. तर ते सगळं सर्टिफिकेट घेतल्यानंतर मग आपण हा कापूर घेतो आणि हा आपण नॉर्मली रिपॅकिंग करून डिस्पॅच करतो इथून. तर हा जो आहे तो ऑर्गॅनिक कापूर आहे, त्याला भीमसेन कापूर बोलतात. अच्छा. आणि दुसरा जो आहे तो आपला पूजेचा सिंथेटिक कापूर आहे. तर हा सिंथेटिक कापूर आहे, ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त मिक्सिंग केलं जातं. ठीक आहे, आपण जो कापूर आहे पूर्ण ओरिजिनल कापूर आहे, ह्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीची मिक्सिंग नाही आहे. जर हे तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल, आधी म्हणालास की कापूर पेटवल्यानंतर त्याच्यातून जी हा. काळ्या कलरची वाफ जी निघते बरोबर तो म्हणजे खरा कापूर. बरोबर. तर जर तुम्ही बघितलं तर आपण जे आपले पॅकिंग केलेलं आहे ना, या पॅकिंगच्या मागे सुद्धा मेन्शन केलेलं आहे की शुद्ध कापूर आपण कसा ओळखायचा. ठीक आहे, ज्यावेळी तुमच्या हातामध्ये पॅकिंग येईल त्यावेळी तुम्ही नक्की पहा. तुम्ही ते नक्की तर वाचा. याच्यामध्ये आपण पहिलं सांगितलंय की याचा जो रंग परीक्षण आहे ते म्हणजे याचा जो रंग आहे ना तो पूर्ण सफेद आहे, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, हा रंग खूप महत्वाचा आहे. हा रंग हळूहळू आहे ना, हे ऑइली असल्यामुळे ना हळूहळू हा रंग थोडासा असा मेणासारखा व्हायला चालू होतो. अच्छा. ठीक आहे, जशी जशी प्रोडक्ट पॅकिंग झाल्यानंतर हा. 5-6 महिन्यामध्ये याचा कलर चेंज होतो. अच्छा. तर त्याच्यामधून तुम्ही त्याची परीक्षा नाही करू शकत की हा प्युअर आहे का नाही, पण अच्छा. ट्राय करताना घेताना प्रयत्न करा की पूर्ण जो प्युअर दिसायला- पांढऱ्या कलरचा जो कापूर बरोबर. आहे हम्म. किंवा थोडासा चकमकीत किंवा थोडासा ऑइली झालेला असेल तर तो ओरिजिनल कापूर आहे. बरोबर. पण जो कापूर पूर्णपणे चकचकीत किंवा काचेसारखा आहे तो कापूर प्युअर असेलच असं नाही. त्याच्यामध्ये पण काय होतं की कधी कधी हे बनवताना काही गोळ्या याच्यामध्ये थोड्याशा हाय प्रेशरमध्ये बनतात. अच्छा. तर ज्यावेळी हाय प्रेशरमध्ये ही गोळी बनते त्यावेळी ती थोडीशी काचेसारखी होते. ओके. ठीक आहे, तर थोडंसं अवघड आहे समजून घेण्यासाठी की प्युअर आहे की नाही, पण प्रयत्न करा की जो पांढरा कापूर असेल तोच तुमचा प्युअर कापूर आहे असं ओळखा. अच्छा. आता आपण जो आहे तो याच्यावरती लोगो पण प्रिंट केलेला आहे, तर तुम्हाला माहितीला दिसेल काय याच्यामध्ये दिसतोय. ठीक आहे, तो मी नंतर ठीक आहे, दाखवतो तर त्यांना. हा जो लोगो आहे तो आपण याच्यासाठी प्रिंट केलेला आहे की GP म्हणून लोक आहे आपला हा, गुरुप्रसाद. हा, हा, हा. काय आहे? तर याच्यासाठी की आपण क्वालिटीमध्ये काम करतोय, जेणेकरून मार्केटमध्ये जर कोणी आपल्याला विचारलं की तुमचा कापूरमध्ये काही मिक्सिंग आहे किंवा काय असं जर कोणी आपल्याला बोललं तर आपण त्यांना दाखवू शकतो आणि विचारू शकतो की तुम्ही आमचा कापूर दाखवा आणि मग त्याच्यावरती आपण लोगो परीक्षण करू शकतो. तर हा प्रकार आहे, कसं तुम्ही ओळखू शकता. सेकंड प्रकार आहे तो जेव्हा जाळता त्यावेळी त्याच्यामधून जी फ्लेम येते ती फ्लेम ऑरेंज कलरची असली पाहिजे. अच्छा. जर ऑरेंज कलरची फ्लेम येते आहे आणि काळा धूर येतो आहे तर ते चांगलं आहे. जर तो धूर काळा नाही आहे पण थोडासा नाही कसा फिकट नारंगी कलरचा धूर येतो अच्छा. जो काळा नसतो तर समजून जावा की तो तुमचा कापूर ओरिजिनल नाही आहे. त्याचबरोबर कापूर जाळत असताना जर तुम्हाला तडतड असा आवाज येतोय अच्छा. याचा आवाज नाही आला अर्थ पाहिजे. आवाज नाही आला पाहिजे. अच्छा. जर तडतड असा आवाज येतोय तर देखील तो कापूर ओरिजिनल नाही. नाही. ठीक आहे, आता कापूर जाळताना जर फक्त कापूरच जाळत असाल तर तुम्हाला तडतड आवाज येत असेल तर ते परीक्षण करा. पण तुमचा कापूर बरोबर तुम्ही एखादी दुसरी गोष्ट तांदूळ वगैरे असेल ते जाळत असाल त्याचा आवाज येत असेल तर तो आवाज कन्सिडर करू नका. ठीक आहे, हा एक प्रकार झाला की तुम्ही कसं समजू शकता. दुसरी एक पद्धत आहे, मी थोडक्यात तुम्हाला दाखवतो.
तर अजून एक प्रकार आहे की तुम्ही ओरिजिनल कापूर कसा ओळखू शकता. तर मी एक पाण्याने भरलेलं एक छोटंसं बॉल घेतलेलं आहे. तुमच्याकडे पण तुम्ही वाटी वगैरे घेऊ शकता किंवा पाण्याने भरलेला ग्लास घ्या आणि हा जो कापूर आहे तो तुम्ही याच्यामध्ये असं टाकायचा आहे. ठीक आहे. हा टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता की हा इथे तरंगतोय. ओके. हा कापूर इथे पूर्णपणे तरंगतोय. जर हा कापूर तरंगला तर याचा अर्थ हा प्युअर कापूर आहे. जर हा कापूर तरंगला नाही आणि जर खाली पाण्यामध्ये बुडाला तर हा प्युअर कापूर नाही. हा एक पद्धत आहे ओळखण्याची. तो कापूर आहे. आणि आपण आता बघू शकता की हा जो कापूर आहे मी पाण्यामध्ये टाकलेला तो पाण्यामध्ये तरंगतोय आणि त्याच्यामध्येच आपण त्याला प्रज्वलित पण करू शकतो. अच्छा, म्हणजे पेटणार पाण्यामध्ये पण. आपण पाहू शकता हा पाण्यामध्ये आपण टाकलेला आहे, पाण्यामध्ये तरंगतोय आणि ज्यावेळी आपण त्याला प्रज्वलित केलं त्यावेळी तो प्रज्वलित पण झालेला आहे. थोडंसं बाउल माझं प्लॅस्टिकचं असल्यामुळे थोडं मी बाजूला घेतो याला. ठीक आहे. तर आपण पाहू शकता कशा पद्धतीने हा तरंगतोय आता. तर मित्रांनो बघू शकता प्रज्वलित पण होतोय. जी तुमची फ्लेम आहे ती फ्लेम पूर्ण नारंगी कलरची फ्लेम आहे. याच्यामध्ये थोडंसं सुद्धा तुम्हाला ब्लूइशनेस दिसणार नाही. परफेक्ट. ठीक आहे. आणि धूर पण तुम्ही बघू शकता तिथे असा काळसर धूर येतोय. कुठल्याही पद्धतीचं याच्यामध्ये मिक्सिंग नाही आहे. तर मित्रांनो बघू शकता पाण्यात देखील हा कापूर जळालेला आहे, म्हणजे हा एकदम प्युअर आहे. आता मी इथे बघतोय आपल्याकडे अशा प्रकारचे कापूर मी बघतोय आणि एक तो भीमसेन. अजून कुठल्या प्रकारचे कापूर आहेत मार्केटमध्ये? सध्या जर सांगायला गेलं तर दोनच प्रकारचे कापूर बनतात. एक असतो तुमचा भीमसेन कापूर जो ऑर्गॅनिक असतो आणि दुसरा असतो जो पूजेचा कापूर असतो तो सिंथेटिक कापूर असतो. याच्यामध्ये कधीच तुम्हाला ऑर्गॅनिक कापूर पूजेसाठी वापरला जात नाही कारण तो थोडा महाग असतो. तर हा सिंथेटिक असतो. पण सिंथेटिकमध्ये पण प्रयत्न करा की तुम्ही शुद्ध कापूरच वापरा. ठीक आहे. तर आता पुढे जर सांगायचं झालं तुम्हाला तर या दोन प्रकारचे जे कापूर आहेत त्याच्यामध्येच आपण सध्या काम करतोय आणि याच्यामध्ये पण वेगवेगळ्या पद्धतीचे पॅकिंग आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर नॉर्मली आपण 5 ग्रॅमचं पॅकिंग आहे, असं छोटंसं पॅकिंग आहे. याच्यामध्ये छोट्या प्रकारच्या गोळ्या आहेत आपल्या. तुम्ही बॅक साईडून त्या गोळ्या बघू शकता कोणत्या साईज आहे काय आहे ते सुद्धा आपण बघू शकता. त्यानंतर आपल्याकडे 10 ग्रॅम, 20 ग्रॅम, 40 ग्रॅम, 100 ग्रॅमपर्यंत अशा पद्धतीचे पॅकिंग. सर्वात छोटी साईज ही किती ग्रॅमची म्हणाला? 5 ग्रॅमची. सर्वात 5 ग्रॅमची. नॉर्मली देवळामध्ये वगैरे आपण जातो त्यानंतर मंदिरामध्ये कुठे कापूर द्यायचं असेल तर नॉर्मली छोटे छोटे कापूर घेऊन जातात लोक 10 रुपये 15 रुपयाला. अशा पद्धतीने छोटे पॅकेट आपण तिथे देतो आणि जिथे तुम्हाला घरगुती वापरासाठी पाहिजे असेल तर तुम्ही पाऊचमध्ये पण घेऊ शकता. अशा आपले 200-250 ग्रॅमचे स्टँडी पाऊच आहेत जेणेकरून मंदिरामध्ये तुम्ही सहज असे ते उभे करून देऊ शकता आणि दररोज जसं जसं तुम्हाला कापूर लागेल तेव्हा तुम्ही वापरू शकता. असं काही गरज नाही की तुम्हाला प्रत्येक वेळी डबीमध्येच हवे आहे. पण डबीमध्ये जरी कोणाला घ्यायची इच्छा असेल तर आपण डबीमध्ये पण चालू केलेलं आहे. तर याच्यामध्ये आपले 50 ग्रॅम, 100 ग्रॅम, 200-250 ग्रॅमच्या डब्यासुद्धा आहेत आणि अशा पद्धतीचे स्टँडी पाऊच पण आहेत. तर हे झाले आपले प्रॉडक्ट. आता आपले जे प्रॉडक्ट आहेत हे आता म्हणजे डिस्ट्रीब्युशन याचं कसं होतं? म्हणजे बरोबर. ही सगळ्यात मोठी चॅलेंजिंग गोष्ट असते बिझनेसमध्ये. मार्केट शोधणं, डिस्ट्रीब्युटर शोधणं, होलसेलर्स भेटणे. आम्ही ज्यावेळी सुरुवात केली मार्केटमध्ये त्यावेळी खूप चॅलेंजेस आम्हाला पण येत होते आणि याच्या मागचं रिझन असं आहे की मराठी माणूस ज्यावेळी उद्योगधंद्यामध्ये येतो त्यावेळी मला असं वाटतं की ना तो पूर्णपणे शुद्धतेमध्ये काम करण्याचा प्रयत्न करतो. जेवढे पण मी मराठी उद्योजक पाहिलेले आहेत ते सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे की ते शुद्धतेवरती खूप फोकस करतात आणि त्यामुळे त्यांना मार्केटमध्ये प्राईजमध्ये खूप प्रॉब्लेम येतो. पण मला असं वाटतं की क्वालिटीमध्ये काम केलं तर आज नाहीतर उद्या मार्केट ऑटोमॅटिक क्रिएट होणार आहे. तोपर्यंत थोडीशी आपल्याला झळ सोसावी लागेल पण नक्कीच शुद्धतेमध्ये काम करा. तर हे जे आपण काम करत होतो त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला प्राईजमध्येच खूप कॉम्पिटिशन भेटली. लोकांनी स्टार्टिंगला आम्हाला हे प्रोडक्ट एवढे स्वस्त भेटतात, ते प्रोडक्ट एवढे स्वस्त आहे, ते आम्हाला एवढ्याच मध्ये भेटतात, एवढं कसं, असं मार्केटमधून आम्हाला उत्तर यायला लागली. पण आम्ही त्यांना सांगितलं की प्रोडक्टची रॉ मटेरियलची प्राईस आणि रॉ मटेरियलवरती जर तुम्ही सगळे तुमचे ओव्हरहेड्स वगैरे जर बिझनेसचे लावले आणि त्याच्यानंतर जर मी मार्केटमध्ये उतरतोय प्राईस घेऊन तर त्या वस्तूची जी प्राईस येते त्या प्राईसच्या पण खालच्या जर लोक जर तुमच्या मार्केटमध्ये प्राईसमध्ये जर तुम्हाला देत असतील म्हणजे आज कापूरच्या पावडरचा जो रेट आहे त्याचा ते सगळं पकडून जरी तुम्हाला त्या रेटमध्ये जर ते लोक देत आहेत त्याच्या खाली देत आहेत याचा अर्थ 100% की ते मिक्सिंग आहे. जर मिक्स नसेल तर त्यांना त्या पद्धतीचं प्रॉफिट म्हणजे भेटणार कुठून? बरोबर. तर हे एक सिंपल कॅल्क्युलेशन आहे ते मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा खूप प्रयत्न केला. माझ्या भावानी किरण जो आहे तो पूर्ण मार्केटिंग बघतो
शुभम जो आहे तो पूर्ण आमचं फॅक्टरीचं टेक्निकल गोष्टी बघतो आणि अच्छा. माझी वाईफ आणि भावाची वाईफ हे दोघी जण आहेत ते म्हणजे पूर्ण आपले घरचे घरचे सगळे सगळे- सदस्य घरचे एक सगळे एक handle एक करतात. भाग म्हणजे कामं निवडून आणि घेतले. हळूहळू जशी प्रगती आमची व्यवसायाची झाली तसं बरोबर. मग आम्ही थोड्या 2 आमच्या लेडीज आहेत, एक जेंट्स आहे, तो मार्केटिंग हम्म, प्लस हम्म. सगळं बाकीचं टेक्निकल गोष्टी अच्छा. बघतो. तर अशा पद्धतीने हळूहळू आमची टीम आता बिल्ड होत आहे. तर जसं सांगितलं की मार्केटमध्ये प्रॉब्लेम सुरुवातीला आम्हाला प्राईजमध्ये आला, पण आम्ही जे आहे ते सांगितलं, जे जे घेतील ते घेतील, जे नाही ते नाही. हळूहळू आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट बनवले, रिलेशन बनवले आणि मग त्यांना काही गोष्टी परवडलं. म्हणजे त्यांना वाटायला लागलं ठीक आहे, तिथे 100 किलो घ्यायचे तिथे आमच्याकडून ते 50 किलो घ्यायला लागले, 20 किलो घ्यायला लागले. म्हणजे छोटी छोटी ऑर्डर दिली आणि त्यांनी लोकांचे रिस्पॉन्स बघितले, लोकांचे फीडबॅक बघितले आणि जेव्हा लोकांकडून रिपीटेड ऑर्डर यायला लागल्या त्यावेळी मग ऑटोमॅटिक त्यांनी आम्हालाच ऑर्डर द्यायला सुरुवात केली आणि अशा पद्धतीने मग आम्ही आमचं मार्केट बसवलं. कुठेही प्राईजमध्ये कॉम्प्रोमाइज आम्ही केलं नाही आणि प्रयत्न केला की कॉम्पिटेटिव्ह प्राइजेस देऊ, पण क्वालिटीमध्ये आणि कमी काही करून आणि मग प्राईजमध्ये कमी करून तोडून असं देण्याचा प्रयत्न आम्ही केला नाही. आणि त्या पद्धतीने मग आमचं हळूहळू मार्केट मुंबईमध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये जिथे आमचं अच्छा. गाव आहे त्यामुळे आम्हाला अच्छा. तिकडे थोडंसं लवकर पोहोचता आलं. हां, तर हां. सांगली जिल्ह्यामध्ये आणि मुंबईमध्ये बऱ्यापैकी बोरिवली, दादर, मुलुंड, अच्छा. त्यानंतर डोंबिवली, परत आपल्या इकडे नवी मुंबईमध्ये जो पूर्ण एरिया आहे, उरण असेल, पेण असेल, इकडे आपले सुकापूर वगैरे आहेत, खोपोली आहे, अच्छा. त्यानंतर आपल्याकडे तळोजा साईडचे काही गाव आहेत, देवीचा पाडा वगैरे असेल, त्यानंतर बेलापूर असेल, वाशी असेल, अच्छा. इकडचे बऱ्यापैकी जो भाग आहे तो आपण कव्हर केलेला आहे आणि इकडे सगळीकडे आपला माल आता मग distribute आपण होतो. अशी काय ऍडव्हर्टाईज केली की जाऊन आपण प्रत्यक्ष नाही, शॉपवाल्यांना आपण भेटलो? ॲडव्हर्टाइजमेंट फर्स्ट लेवलला खूप अवघड आहे लोकांपर्यंत पोहोचायला, कारण स्वतः जाऊन भेटावं लागतं, 4-4 वेळा त्या लोकांना ते समजावं लागतं. त्याच्यानंतर एखादी छोटीशी ऑर्डर आपल्याला भेटते, अच्छा. मग त्या ऑर्डर नंतर आपल्याला रिस्पॉन्स चांगला भेटला की मग डबल रिपीटेड ऑर्डर भेटतात. तर हे सगळं करण्यासाठी फेस टू फेस जाणं खूप महत्त्वाचं होतं आणि हे बरोबर. सगळं आम्ही फेस टू फेस केलेलं आहे. बऱ्यापैकी सॅटर्डे संडे किरण हे सगळं करत होतं आणि हां, हां, त्यातून हां. आम्हाला ही अच्छा. प्रगती भेटली. आणि एक शेवटचा प्रश्न असेल मे बी, आता म्हणजे मला जेवढं माहिती आहे, कापूर म्हटला की आता कसं देवपूजा, आरती एवढ्यासाठीच वापरतात असं बऱ्याच जणांना असं वाटतं. म्हणजे सर्वांना, काही लोकांना माहिती आहे त्याचे अजूनही फायदे आहेत. तर अजून त्याचे काही फायदे आहेत, म्हणजे जसं की मी जेवढं ऐकून आहे की आरोग्याला देखील कापूर हे खूप फायदेशीर असतं. पण ते कशा प्रकारे, तू काय सांगशील त्याच्याबद्दल? बघा, जो पूजेचा कापूर असतो ना, हा कापूर ऍक्च्युली फक्त पूजेसाठीच वापरला जातो. अच्छा. पण मी तुम्हाला सांगेन की हा कापूर तुम्ही जे तुमच्या कापूरदानी येतात त्याच्यावरती जरी ठेवला तरी सुद्धा चालेल, कारण याची प्युरिटी एवढी आहे की तुम्हाला त्याचा सुद्धा बेनिफिट होणार आहे. अच्छा. समजा तुम्ही मेडिटेशन करत असाल किंवा आध्यात्मिक ध्यान वगैरे करत असाल तर अशा टाइमला तुम्ही हा वाला जरी कापूर यूज केला तरी चालेल, किंवा भीमसेन कापूर, कारण हा प्युअरच बनलेला आहे, त्याच्यामुळे याचे काही साईड इफेक्ट नाही. साईड इफेक्ट नाहीये, त्यामुळे तुम्ही हा सुद्धा यूज करू शकता. आणि जर तुम्ही भीमसेन कापूर यूज करता तर ह्याच्या आरोग्याला अजून थोडे ॲडिशनल बेनिफिट तुम्हाला भेटतील. कारण याचा जो याच्यामधून जे काही घटक बाहेर पडतात त्याच्यामुळे जो आजूबाजूचं जे वातावरण आहे ते पूर्ण शुद्ध होतं. तुम्ही जर बऱ्याच ठिकाणी गेला, दुकानांमध्ये किंवा बऱ्याच मोठ्या ऑफिसेसमध्ये वगैरे, तर आजकाल कापूरच्या बऱ्याच गोष्टी वापरल्या जातात. जर तुम्ही आज गाडीमध्ये बघा, गाडीमध्ये कापूरचे कोण आहेत, जे आमचं नेक्स्ट प्रोडक्ट असणार आहे, लवकरच आम्ही सप्टेंबर ऑक्टोबर. तर हे ज्या गोष्टी आहेत ना, ते तुमचं बॅक्टेरियल जे वातावरणामध्ये असतात, जे हानिकारक बॅक्टेरिया आहेत त्यांना डिस्ट्रॉय करायचं काम करतात. त्यामुळे तुम्ही घरामध्ये जर कापूरदानी नसेल तर नक्कीच कापूरदानी सुद्धा वापरा. ते सुद्धा आपण प्रोडक्ट मार्केटमध्ये आणत आहे. बऱ्याच कापूरदानी मार्केटमध्ये आहेत, तर त्यातली पण एखादी तुम्ही घेऊन हे जे भीमसेन कापूर आहे ते त्याच्यावरती ठेवू शकता. आणि ॲटलिस्ट सकाळ संध्याकाळ किंवा झोपताना जरी तुम्ही यूज केलं तरी चालेल. नॉर्मली आपण झोपताना जर मच्छरांचा प्रॉब्लेम असेल तर आपण काय करतो की ओडोमस वगैरे लावतो, किंवा समजा आपण बाहेरून एखादी जी गुड नाईटची बाटली वगैरे भेटते ती लावतो, त्या मशीन्स लावतो. मला वाटतं की ते सगळं करण्यापेक्षा ते शेवटी केमिकल आहे, हे केमिकल युक्त नाही, हे पूर्ण प्युअर ऑर्गॅनिक आहे. त्यामुळे तुम्ही ऑर्गॅनिक भीमसेन कापूरचा यूज करा. संध्याकाळी झोपताना जर तुम्ही 1-2 वड्या जरी त्याच्यावरती कापूरदानीवरती ठेवलं तर सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत त्याचा सुगंध राहतो. अतिशय शांत अशी झोपही लागते आणि मच्छरांपासूनही तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही. आणि हल्ली ती काळाची गरजच आहे. माणूस जेवढा धावपलीचा जीवन जगतोय त्याच्यात ह्या गोष्टी जरा माणसाने ह्या गोष्टीकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर कापूरची जी मागणी आहे ती मागच्या 2-3 वर्षामध्ये, म्हणजे जेव्हापासून लॉकडाऊन झालं तेव्हापासून कापूरची मागणी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. खूप मोठं मार्केट आहे हे. आणि ह्याच्या मागचं रिझनच असं आहे की कापूर काही लोकांनी त्यावेळी जे बॅक्टेरियाज आहेत त्यांचा इफेक्ट नको व्हायला, म्हणजे कोविडच्या बॅक्टेरियापासून वाचण्यासाठी लोकांनी कापूर जाळायला आणि कापूर यूज करायला सुरुवात केली, आणि त्यामुळे त्याची मागणी खूप ड्रॅस्टिकली वाढली होती. आणि हेच मेन रिझन आहे. आणि दुसरं तर तुम्हाला आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर कापूरचे बरेच फायदे आहेत. कापूरचे फायदे वास्तुशास्त्रानुसार सांगितलेले फायदे आहेत. याच्यामध्ये बरेचसे जे ग्रहदोष असतात, तुमचे पितृदोष असेल, तुमचा वास्तुदोष असेल, ते हे सगळे दोष निघून जातात.
तर याच्यासाठी कापूर दररोज कापूर जाळणं गरजेचं आहे. जर तुम्ही काही उपाय बघितले असतील, जे यूट्यूबवरती बरेच उपाय आजकाल येतात, ज्याच्यामध्ये आध्यात्मिक ज्यांना मार्गदर्शन केलं जातं, त्या मार्गदर्शनातून असं सांगितलं जातं की जर एखाद्याची नजर दूर असेल ती काढण्यासाठी सुद्धा कापूर वापरला जातो. म्हणजे तुम्ही कापूरच्या एक 7 वड्या घ्यायच्या आहेत, त्या कापूरच्या 7 वड्या तुम्ही त्या व्यक्तीवरून ओवाळून घ्यायच्या असतात आणि मग तुमच्या घराच्या बाहेर तो कापूर जाळून ठेवायचा असतो. असे बरेचसे उपाय कापुराने केले जातात. कारण कापूर जे आहे, तुम्ही जर तुकारामांच्या काही ओळी वाचाल तर की काय म्हणजे तुकारामांच्या काही ओव्या आहेत, त्या ओव्यांमध्ये सुद्धा कापूरचा उल्लेख केलेला आहे. बरोबर. तर त्या सगळ्या रिझनमुळे तुम्ही आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा कापूर वापरू शकता. हा आत्ताच नाही तर हे आपल्या बऱ्याच पूर्वज लोकांनी सुद्धा त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी कापूरचा उपयोग केलेला होता. बऱ्याच नाही, फक्त तुकारामांच्याच नाही तर रामदासांच्या ओव्या आहेत, बऱ्याचशा ओव्यांमध्ये कापुराच्या बाबतीमध्ये उल्लेख केलेला आहे. आणि आपण स्वतः महादेवांना कर्पूर गौरम बोलतो आहे, तर कर्पूर म्हणजे तेच कापूर. सो कापूरचा जो उपयोग आहे तो आध्यात्मिक जीवनासाठी खूप महत्त्वाचा आहे. हां, आता हा व्हिडिओ बघून जे आपले व्ह्युअर्स असतील, आता त्यांना इच्छा झाली की मला हे प्रॉडक्ट घ्यायचं आहे, तर त्यांनी कुठे त्यांना हा कापूर कुठे भेटेल? तर मला असं वाटतं की आपण जो काही आपले पूजा भंडार आहेत त्या सगळ्या पूजा भंडारांना गेल्यानंतर पहिला विचार आहे की गुरुप्रसादचं तुमच्याकडे कापूर आहे का. तसं मी आणि नसेल तर तुम्ही आपलं जे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण खाली जे दिलेले आहे त्या कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्या पूजा भंडारवाल्यांचा नंबर आम्हाला द्या. आम्ही त्यांच्यापर्यंत हा कापूर पोहोचवण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता. दुसरा ऑप्शन असा आहे की आपण आपले जे प्रोडक्ट आहे ते स्वतःच्या आपल्या वेबसाईटवरती पण लॉन्च केलेले आहे. आपली guruprasad.online.com म्हणून अशी एक वेबसाईट आहे, ज्या वेबसाईटवरतून सुद्धा हे तुम्ही परचेस करू शकता. फक्त त्यावरतून परचेस करताना जर समजा तुम्ही 20 ग्रॅम, 40 ग्रॅम, 100 ग्रॅमचे जर पॅकेट्स ऑर्डर करताय तर त्याची थोडीशी क्वांटिटीमध्ये तुम्हाला ऑर्डर करावी लागते, कारण एखादं सिंगल डिलिव्हरी करायला काय जमणार नाही. तर समजा 20 ग्रॅमचं असेल तर तुम्हाला 1 किलोभर तरी घ्यावं लागेल, असं क्वांटिटीमध्ये तुम्हाला ऑर्डर करावी लागेल. हे ऑप्शन्स आहेतच, पण नक्कीच तो पण एक ऑप्शन तुम्ही ट्राय करू शकता. याच्या व्यतिरिक्त आपण ॲमेझॉनवरती आणि फ्लिपकार्टवरती सुद्धा आपलं प्रोडक्ट लॉन्च केलेलं आहे. आता आपण सध्या तेवढा रिस्पॉन्स आपल्याला त्याच्यावरती भेटत नाही, कारण आपण त्या पद्धतीने मार्केटिंग केलेलं नाही, पण आपलं अवेलेबल आहे. जरी तुम्ही तिथून ऑर्डर दिलं फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवरतून सुद्धा, तरी हे जे काही प्रोडक्ट आहे ते तुम्हाला घरपोच होईल ऑर्डर डिलिव्हरी. ठीक आहे. एक भीमसेनच्या बद्दल पण थोडंफार सांगतो तुम्हाला. पण भीमसेनच्या वड्या असतात ना, त्या थोड्याशा कधी जाड वड्या असतात किंवा थोड्या पातळ वड्या असतात, वेगवेगळ्या टाईपमध्ये येतात. तर खूप जर जाड वड्या असेल ना तर त्या थोड्याशा मिक्सिंगच्या असू शकतात. ठीक आहे. नॉर्मली याच्या ज्या वड्या असतात त्या पातळ थोड्याशा येतात, पण ते पण ज्या बनवणाऱ्या कंपनी त्यांच्यावरती डिपेंड करतं. पण याच्यामध्ये जर तुम्हाला मिक्सिंग ओळखायचं असेल तर हे तुम्हाला अनुभवानेच ओळखता येईल. ज्यावेळी तुम्ही दररोज जर त्याचा उपयोग करत असाल त्याच्या वासांवरूनच लोकांना समजते की सर्वसामान्य माणसाला समजणारच नाही, खूप अवघड आहे. पण प्रयत्न करा की ओरिजिनल कापूर घ्या आणि माझ्यावरती ट्रस्ट करा आणि आमचाच कापूर घ्या. त्यामुळे तुम्हाला मग कोणताही अभ्यास करायची गरज नाही ओरिजिनल आणि डुप्लिकेटमध्ये. सो या पद्धतीने तुम्ही भीमसेनची पण ओळख करू शकता. मोस्टली जे घेणारे जे आमच्याकडून ऑर्डर घेतात ते सुद्धा घेताना खूप ट्रस्टने घेतात, म्हणजे खूप ट्राय करून बघतात की याच्यामध्ये डुप्लिकेट आहेत का नाही किंवा त्याच्यामध्ये काही वेगळं मिक्सिंग आहे का नाही. तर मला खूप बरं वाटतं की पूजा भंडारवाले जे लोक आहेत ते एका बाजूने प्राईसचा पण विचार करतात आणि दुसऱ्या कंपन्यांचे माल घेत असतील त्याचं काही हरकत नाही, पण ज्यावेळी ते पहिल्या वेळी माल घेतात तेव्हा ते ॲटलिस्ट चेक करतात की तुमचा माल प्युअर आहे का. कारण त्यांना पण वाटतं की कस्टमरकडून काही प्रॉब्लेम्स नको यायला किंवा कस्टमरचे काही वाईट फीडबॅक नको यायला. तर मला असं वाटतं की कस्टमरनी जागृत राहायला पाहिजे. जर तुम्हाला एखादी प्रोडक्ट चांगले आवडले असतील तर तुम्ही चांगले फीडबॅक पण नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि एखादा प्रॉब्लेम वाटत असेल तर ते फीडबॅक पण तुम्ही लोकांपर्यंत लोकांनी दिलेच पाहिजे. कारण तुमच्याच फीडबॅकवरती जो काही आमचा जो काही आम्ही प्युरिटीमध्ये काम करतोय ते करण्याचा उत्साह आम्हाला तेव्हाच येणार ज्यावेळी तुमचे फीडबॅक आम्हापर्यंत पोहोचणार आहे. तर आमचं गुगलवरती पण पेज आहे. बऱ्याच लोकांनी आम्हाला गुगलवरती रिव्ह्यू दिले, तर तुम्ही सुद्धा नक्कीच आम्हाला गुगलवरती गुरुप्रसाद कॅम्पर म्हणून किंवा गुरुप्रसाद कापूर म्हणून जर तुम्ही ऑनलाईन टाकलं तर त्याच्यात तुम्हाला गुगलचं आमचं डिटेल भेटेल. त्याच्यावरती पण तुम्ही तुमचा रिव्ह्यू द्या ज्यावेळी तुम्ही ते यूज कराल त्यावेळी. आपलं फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम पेज आहे गुरुप्रसाद शुद्धार्पण म्हणून, तर ते सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. थँक्यू. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं अतिशय चांगलीशी माहिती माझ्या मित्राने तुम्हा सर्वांना, आणि मलाही जे माहिती नव्हतं काही गोष्टी अशा कापूरबद्दल खूप साऱ्या माहिती मला आज इथे भेटलेली आहे आणि व्हिडिओ मार्फत तुम्हालाही ती माहिती आता भेटलीच असेल. जाता जाता अजून एक तुम्हाला सांगू इच्छितो की आता गणपती सारखे फेस्टिवल येणार आहेत. श्रावण महिना चालू होते, आपले हिंदू सण चालू होतात आणि सगळे आपले आध्यात्मिक आणि बोलतात ना देवधर्माचे आता सण सगळे चालू होणार आहेत.
त्याबद्दल काय सांगशील की आता तू लोकांना काय सांगशील त्याला? नक्कीच आम्ही पूर्ण तयारीत आहे. हे आमचं पहिलंच वर्ष आहे सीझनचं. नॉर्मली जो हा धंदा आहे हा पूर्ण सीझनचा असतो आणि त्याच्यानंतर थोडंसं स्लॅकडाऊन होतं आणि त्याच्यामध्ये मग आपले नॉर्मल छोटे छोटे प्रोडक्ट जात असतात. पण हा जो मेन जो सीझन असतो या कापूरचा तो श्रावण महिन्यापासून ते दुर्गा पूजापर्यंत म्हणजे नोव्हेंबरपर्यंत दिवाळीपर्यंत हा सीझन असतो. आणि मला अपेक्षा आहे की आम्ही जे प्रोडक्ट आहे मार्केटमध्ये घेऊन आले ते क्वालिटी प्रोडक्ट आहेत, याची 100% तुम्हाला गॅरंटी देतो. बनवण्यापासून आम्ही त्याच्यामध्ये आध्यात्मिक रूपाने उतरत आहोत. तुमच्या माहितीसाठी सांगतो की आमच्याकडे ज्या महिला काम करत असतात त्यांनासुद्धा आम्ही ज्यावेळी त्यांचे पिरियड्स असतात मंथली त्यावेळी आम्ही त्यांना सुट्ट्या देतो. त्या 4 दिवस सुट्ट्या ही काळजी घेतली जाते. हे सुद्धा काळजी आम्ही घेतली जातो की हे प्रोडक्ट जे आपण पूजेसाठी वापरतो देवापर्यंत वापरतो तर आपल्या हिंदू धर्माप्रमाणे ज्या गोष्टी आहेत तर त्या हिंदू धर्मा पद्धतीने आपण त्यांनाही थोडासा आराम भेटतो त्या 4 दिवसांमध्ये आणि त्यामुळे मग आपल्याला आध्यात्मिक ज्या प्रगती आहे जी लोकांची आहे ती याच्यातून साध्य होईल. कारण पूर्णपणे शुद्ध कापूर जाणार आहे. काही लोक हे ध्यानासाठी वापरतात, काही लोक हे होमसाठी वापरतात, जे होम हवन केलं जातं त्याच्यासाठी हे कापूर वापरले जातात. काही लोक प्रत्येक दिवसाची सुरुवात ही कापूरच्या ज्वलनाने आणि काही जसं की तुम्हाला माहिती असेल अग्निहोत्र म्हणून एक प्रक्रिया आहे तर ते एक ध्यान असतं ते सकाळीच केलं जातं आणि सूर्योदयाच्या आणि सूर्यास्ताच्या वेळी केलं जातं. तर अशा ध्यानामध्ये सुद्धा कापूर वापरला जातो. त्यानंतर तुमचे गाईचे जे शेणकूट असतात ते वापरले जातात. तर या सगळ्याचा उपयोग करून आणि तुमचं तूप असतं शुद्ध ते वापरलं जातं. तर सगळ्या गोष्टी शुद्ध वापरून त्याच्यातून एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण केली जाते आणि आमचा पूर्ण प्रयत्न आहे की हीच पॉझिटिव्ह एनर्जी आम्ही आमच्या शुद्ध कापडामधून सुद्धा तुम्हाला देऊ. त्यासाठी येणाऱ्या गणपती उत्सवामध्ये, दुर्गा उत्सवामध्ये आणि पूर्ण श्रावण महिना असेल किंवा कुठल्याही ठिकाणी जेव्हा तुम्ही जाल त्यावेळी तुम्ही नक्कीच गुरुप्रसाद कापूरला प्रेफरन्स द्या आणि जर तिथे तो उपलब्ध नसेल तर त्या डिस्ट्रीब्युटरचा किंवा त्या होलसेलरला आमचे नंबर्स किंवा आमची माहिती त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा आणि आम्ही त्यांच्यापर्यंतही पोहोचण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करू. खूप मोठं मार्केट आहे, अख्खा महाराष्ट्र पडलेलं आहे, महाराष्ट्राबाहेर आम्हाला जायचं आहे पण एक हळूहळू आम्ही ती प्रगती नक्कीच करू. धन्यवाद. तर मित्रांनो चांगली अशी माहिती रुपेशने आपल्याला दिलेली आहे तर थँक्यू सो मच. थँक्यू. आणि राहुलला पण माझ्याकडून खूप धन्यवाद की बऱ्यापैकी मी पाहतो की त्याचे व्लॉग खूप चांगले होत आहेत. कारण याच्या मागे रिझन एवढंच आहे की तो जे टॉपिक घेतोय ते प्रत्येक गोष्ट जी आहे ती कुठल्या ना कुठल्या पद्धतीने एखाद्या पर्टिक्युलर कम्युनिटीशी जोडलेली आहे किंवा एखाद्या स्पेसिफिक विषयाशी जोडलेली आहे. ज्या विषयांबद्दल लोकांना माहिती देणं खूप गरजेचं आहे आणि तेच तो प्रयत्न करतो आणि त्यामुळेच त्याचे व्लॉग एवढे चांगले पॉप्युलर होत आहेत. तर माझ्याकडूनही त्याला खूप साऱ्या शुभेच्छा. तर नक्कीच मित्रांनो तुम्ही मी डिस्क्रिप्शन आणि डिटेलमध्ये सर्व माहिती देईनच. तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करा किंवा डायरेक्ट तुमच्या जवळचा पूजा भांडार असेल तिथे मागणी करा या गुरुप्रसाद कापूरबद्दल. सो धन्यवाद. थँक्यू. राहुल आणि पूर्ण त्याची फॅमिली हा ब्लॉग बनवण्यासाठी आली आणि मला आत्ताच कळलं की राहुलला खूप आवड आहे पूजेची. तर माझ्याकडून गिफ्ट तुला देत आहे. नक्कीच पूजा करूया सगळ्या वस्तूंना घेऊन आणि हा माझा पूर्ण स्टाफ आहे आणि काही माझे फॅमिली मेंबर पण आहेत. तर थँक्यू सो मच. सो मित्रांनो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल आणि तुम्ही देखील तुमच्या घरच्यासाठी हा कापूर नक्की ऑर्डर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा. धन्यवाद.